तुमचं खूप होऊ शकत नाही. स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये. आज आपण मुलांच्या टिफिनसाठी किंवा तुम्हाला हवं तर प्रवासासाठी वगैरे अशी पटकन होणारी झटपट अशी अगदी मोजक्या साहित्यामध्ये कोबीची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहोत. तर त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. त्यासाठी लागेल आपल्याला कोबी. हा कोबी मी चिरून घेतलेला आहे व स्वच्छ धुवून घेतलेला आहे. फोडणीसाठी लागेल आपल्याला जिरे, मोहरी, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ व हिंग आणि 2 हिरवी मिरची मी चिरून घेतलेली आहे आणि थोडासा लसूण, कोथिंबीर आणि कढीपत्ता. मिरची खूप तिखट आहे त्यामुळे मी वाटून न घालता चिरून घालणार आहे. आणि आपल्याला लागेल तेल. तर आता आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे. आपण त्यामध्ये तेल घालून घेऊया. तेल पण खूप जास्त घालायचं नाही. ही छोटी पळी आहे. त्या छोट्या पळीनं मी एकच पळी तेल घालणार आहे. आपले तेल गरम झाले की मग आपण त्यामध्ये आपण घालून घेऊया जिरे, मोहरी घातलेली आहे. थोडीशी मोहरी घालून घ्यायची. मोहरी तडतडली की मग आपण त्यामध्ये थोडेसे जिरे घालून घ्यायचे आहे. लसूण घालूया. लसूण 1 मिनिट परतून घ्यायचं आहे. आता आपण त्यामध्ये ही चिरलेली हिरवी मिरची घालूया. शक्यतो मी हिरवी मिरची व लसूण वाटून घालते, पण मिरची खूप जास्त तिखट आहे. मुलांच्या डब्याला पण द्यायचे ना, त्यामुळं मग मी मिरची चिरूनच घेतलेली आहे. वाटून घातले की जरा जास्त तिखट लागते. हा कढीपत्ता घालून घेते आणि थोडासा हिंग घालून घेऊया. आता हे छान असे परतून घेऊया. त्यामध्ये घालायची आहे आपल्याला थोडीशी हळद, पाव चमचा हळद. आता हे पण छान असे परतून घेऊया. यामध्येच घालूयात आपण थोडंसं मीठ. मीठ मी 1 चमचाभर घालून घेते. आता हे छान मिक्स करायचं आहे. यामध्येच थोडीशी कोथिंबीर पण घालून घेऊयात आपण. हे छान असे व्यवस्थित मिक्स झाले की मग लगेचच आपण हा कोबी घालून घ्यायचा आहे. हा कोबी घालून घेऊयात आपण. कोणतीही भाजी बनवताना अगोदर स्वच्छ धुवूनच घ्यायची. बरेच जण कोबी धुवून घेत नाही, पण तसं करायचं नाही, कारण फवारणी वगैरे केलेली असते. त्यामुळे स्वच्छ धुतल्याशिवाय कोबी वापरायचा नाही. धुवूनच भाज्या घ्यायच्या शक्यतो सगळ्या. बरेच जण कोबी धुवत नाहीत असा चिरला की. आता आपण त्यामध्ये ही मुगाची डाळ दाखवायची राहिली होती. मी मुगाची डाळ भिजवून घेतलेली आहे, ती मी घालून घेणार आहे. ते आता आपण यामध्ये घालून घेऊ. काही जण यामध्ये हरभऱ्याची डाळ पण घालतात. वेळ असेल तर हरभऱ्याची डाळ भिजायला जरा वेळ लागतो. अगोदर ठरवून जर ठेवला असेल तर मग त्यावेळेस तुम्ही अगोदर हरभऱ्याची डाळ भिजू घालू शकता. मी इथे मुगाची डाळ भिजवली आणि ती घातलेली आहे. बास एवढं साहित्य लागणार आहे. आता आपण हे व्यवस्थित मिक्स झाले की त्यावरती झाकण ठेवूयात आणि कोबी आपला शिजू देऊयात. 5 ते 7 मिनिटात कोबी मस्तपैकी वाफेवर शिजतो. पाणी वगैरे काहीच घालायचं नाही. गॅस बारीक करायचा आहे आणि 5 ते 7 मिनिट, 5च मिनिट फक्त शिजू द्यायचं. लगेच शिजतो कोबी. हे पहा, आता आपली कोबीची भाजी शिजून तयार झालेली आहे. फार वेळ लागत नाही. 5 मिनिटांमध्ये ही भाजी अगदी तयार होते. मी गॅस बंद करते व एका प्लेटमध्ये काढून घेते ही भाजी. आता ही आपली कोबीची भाजी छान अशी तयार झालेली आहे. मी थोडीशीच अगदी कोथिंबीर घालून घेते यावरती. तर आता ही आपली कोबीची भाजी तयार झालेली आहे. सकाळच्या घाई गडबडीत मुलांचा डबा असेल त्यावेळेस प्रवासासाठी वगैरे
अशा वेळेस तुम्ही ही पटकन अशी होणारी कोबीची भाजीची रेसिपी नक्कीच ट्राय करून पाहू शकता। तुम्हाला जर माझी रेसिपीज आवडत असतील तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा। तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या देखील मला नक्की सांगा। सुनीता सिंपल कुकिंग या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल आयकॉनही प्रेस करा। धन्यवाद।